अजित पवारांचा 100% घात झाला। एखाद्या व्यक्तीला ठार मारायचा असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं। राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त। या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हावा अशी ही मागणी। सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, परवाना रद्द करा। अजितदादांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून VSR कंपनीवर प्रश्नचिन्ह। कंपनीकडनं त्या ठिकाणी झाला पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्त्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी। अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते। त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख कोणाकडे? संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। VSR कंपनी खर्च वाचावा म्हणून अतिरिक्त फ्युएल टँक ठेवले जात अशी एका माजी वैमानिकाची माहिती। मग दादांच्या विमानात मागच्या बाजूला अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते का? तपासायला हवं, रोहित पवारांचा सवाल। सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे। आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। स्थानिकांनुसार कंपनीच्या मालकाचा दावा खोटा, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं। रोहित पवार तर विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आलं होतं का? रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, रोहित पवारांची मागणी। चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार, ते आम्ही करू शकत नाही। पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल। गेल्या 13 ते 14 दिवसात काहीच तपास झाला नाही। अजून उशीर झाल्यास खोटे अहवाल सादर केले जाऊ शकतात। सरकारच्या एजन्सीने काम केलं तर अपघाताचं रहस्य लवकरात लवकर कळेल, रोहित पवारांची मागणी। मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते, पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। गेल्या काही दिवसात अजित पवार जास्त काळजी घेत होते। रोहित पवारांचं वक्तव्य तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काहीही होऊ शकतं हे कदाचित दादांना माहिती असेल म्हणून ते हल्ली काचेची बॉटल सोबत ठेवत होते असाही केला दावा। ही गोष्ट कदाचित दादाच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट का बदलले गेले? पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं म्हणतात, मात्र सकाळी 6:30 वाजता मुंबईत कुठे ट्रॅफिक असतं? दारू पिण्याचं ट्रॅक रेकॉर्ड असा नाही तो पायलट दादांना का दिला, रोहित पवारांचा सवाल। इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का? अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे। आता पाहूया राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला, दादांच्या पक्षातील नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केली, रोहित पवारांचं वक्तव्य। मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, मंत्रालयात पार्थ पवार आणि अदिती तटकरेंना अश्रू अनावर। राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित। पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, उद्या भेट घेणार पंतप्रधान मोदींची। अशी कोणतीही बाब सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत रोहित पवारांकडून शुभेच्छा। सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या ही काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा, नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना टोला।
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. अजितदादांच्या विचाराचा वारसा जपण्याची नक्की मी प्रयत्न करेन. दादांच्या विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ. सुनेत्रा पवारांचं ट्विट. पुढील काही दिवसात राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची शक्यता. विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं. मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत. विलीनीकरणाचा मुद्दा हा राष्ट्रवादीचा विषय. त्याबाबत मी बोलणं योग्य नाहीये. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया. जेव्हा माझ्याकडे विषय येईल त्यावेळी बोलेल. फडणवीसांचं स्पष्टीकरण. विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत. त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल. मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीसाठी रवाना. उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. दिल्लीत घडामोडींना वेग. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील. प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाहीत. दिल्ली दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं आणि सुनेत्रा पवार जो उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमितभाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील. अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल. फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका. सरकारमध्ये फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष सामील आहेत. एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट. हे दोन्ही पक्ष अजित पवार आणि अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत. आता पाहूया महापौर पदाच्या निवडी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. ठाकरेंच्या सेनेच्या पाठिंब्याने चंद्रपुरात भाजपची सत्ता. भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने महापौरपदी नियुक्त. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे महापौरपदी निवड. शहर विकासासाठी उबाठा सोबत एकत्र आलो. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सर्वांनी एकत्र येत हे शक्य केलं. चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकरांचा विजय झाल्यानंतर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. उबाठाने भाजपला पाठिंबा दिला. एमआयएम गैरहजर राहिली. वंचितने पाठिंबा दिला. अशा प्रकारे घोडेबाजार झाल्याची सपकाळांची प्रतिक्रिया. एकंदरीत काँग्रेस एकसंघ स्वरूपामध्ये सभागृहात गेलं आणि काँग्रेसचे सगळे मतं ही आम्हाला मिळाली. मात्र दुर्दैवाने वंचितचा मतदान आम्हाला मिळू शकलं नाही. उभाटाचे मतदान हे मिळू शकलं नाही. या संदर्भामध्ये मी चिंता व्यक्त करतो. चंद्रपूर मनपा ठाकरेंच्या सेनेकडून भाजपला 1.25 वर्षाची ऑफर. भाजपच्या किशोर जोरगेवारांची माहिती. तर सर्वाधिक 27 नगरसेवक असूनही संख्याबळाचं गणित कोलमडल्यानं काँग्रेसला धक्का. उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे. आताचे 1.25 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा. चंद्रपूर महापालिकेमध्ये घेतलेला निर्णय हा स्थानिक समीकरणांना अनुसरून. चंद्रपुरातील पाठिंब्यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे. त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचे समीर राजूरकर महापौरपदी विराजमान. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विराजमान. राजूरकरांना 70 मतं. तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळ यांना 33 मतं. निवडीवेळी ठाकरे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तटस्थ. काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अनुपस्थित. नांदेड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान. महापौरपदी भाजपच्या कविता मुळे. तर उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड. दोन्ही उमेदवारांना मिळाली प्रत्येकी 50 मतं. महापालिकेत भाजप शिवसेनेची युती. एमआयएमच्या उमेदवाराला 14 मतं. तर काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला 15 मतं. निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य तटस्थ. सांगली महापालिकेत भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड. तर उपमहापौरपदी गजानन मगदूम विराजमान. दोन्ही नियुक्त्या बिनविरोध. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड. तर उपमहापौरपदी भाजपच्या राजेश राऊत यांची बिनविरोध निवड. निवडीनंतर भाजपच्या नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडून महापौर उपमहापौराचा सत्कार.
आता बघूया राजकीय वर्तुळात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. हिंदी लादणाऱ्या सरकारचं कान उपटून दाखवा. राज ठाकरेंचं टीकास्त्र. त्यांना निमंत्रण मिळालं नसल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळे त्यांना वाईट वाटतंय. संघाच्या कार्यक्रमावरील राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कुणाला तळमळ वाटते, कुणाला मळमळ वाटते की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही. अजित पवारांनी घेतलेल्या 3 निर्णयांवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब. बारामतीतील क्रीडा संकुल, वालचंदनगर, रत्नापूर MIDCसाठी जागा, राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयांबद्दल महसूल मंत्र्यांकडे अजित पवारांनी केला होता पाठपुरावा. राज ठाकरे मित्र आहेत, मात्र त्यांनी आपली उंची तपासली पाहिजे. त्यांनी भागवत यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं. राज ठाकरेंच्या सरसंघचालकांवरील टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे संघावर बोलतात, मौलवींवर नाही. मुंब्रा प्रकरणावर बोलण्याची हिंमत दाखवा. नितेश राणेंचा निशाणा. तर संघावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न. नवनाथ बन यांची ही टीका. साहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली, तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे. कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही. सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे. शरद पवारांना फोन करत पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस. आज सकाळी पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन. काही वाईट बोललो नाही, उद्धव ठाकरे नेते आहेत असे प्रसंग घडत राहतात. उद्धव ठाकरेंचा चुकून नामोल्लेख केल्यानंतर भुमरेंकडून स्पष्टीकरण. एकनाथ खडसेंना दिलासा. भुसरी जमीन प्रकरणी अजामीनपात्र वॉरंटला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती. 13 तारखेला खडसे पत्नीसह न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर राहणार असल्याची माहिती. अंबरनाथ पालिकेतील शिंदेसेना आणि भाजपसोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटामध्ये संख्याबळाचा पेच निर्माण झालाय. नेमका कोणता गट अधिकृत हे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय.